जो व्यक्ती तुझे फोटो डिलीट नाही करू शकला तो तुला हृदयातून कसं काय काढू शकतो? तेरी आँखों के दरिया था। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करीत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खास झालेला आहे. चला तर मग आपण एडिट करूया. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून जो फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो अशा प्रकारे ॲड करायचा. लास्टचा भाग असेल तो डिलीट करून टाकायचा. त्यानंतर एसएफ रेशोवर क्लिक करायचं आणि 9.16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर फोटोची लेंथ ही अशी वाढवून घ्यायची. प्रॉपरपणे सेट करून झाल्यावर बॅक यायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ओव्हरले करून ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर याचे खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर आता बीट मार्कवर आपल्याला बीट 1 आणि बीट 2 वर इथं स्प्लिट मारायचं आहे. फोटोला एक इथं स्प्लिट मारायचं आणि एक इथं. त्यानंतर एक समोर असे स्प्लिट मारत चालायचं. आणि लास्टचा स्प्लिट झालेला आहे आपला. त्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरले व्हिडिओवर क्लिक करायचं. बीट मार्क व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करायचं आणि जिथं बीट 2 स्टार्ट होतो तिथं स्प्लिट मारायचं एक आणि जिथं बीट 3 स्टार्ट होतं तिथं स्प्लिट मारायचं आणि मधला जो पार्ट आहे बीट 2चा तो डिलीट करून टाकायचा आणि बीट 4 पासून पण हे स्प्लिट करायचा आणि तो लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा. आता आपल्याला इथं PNG ॲड करायचे आहे. चला तर मग आपण ॲड करूया. ओव्हरले व्हिडिओवर क्लिक करायचं. इथं खाली दिसेल तुम्हाला एक ऑप्शन रिप्लेसमध्ये गेल्यावर फोटो द्यायचं आणि जी PNG आहे ती अशी इथं ॲड करून द्यायची आहे. त्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरलेवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. थोडं लोड घेईल. यात आल्यावर इथं फेड इन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा 0.8 सेकंड. त्यानंतर पुढच्या बीट मार्कच्या व्हिडिओवर क्लिक करायचं. परत इथे आल्यावर रिप्लेस ऑप्शन येईल त्याला क्लिक करायचं आणि इथून ही PNG आहे ती ॲड करून घ्यायची आहे. PNG अशी ॲड करून घ्यायची. त्यानंतर तिला पण ॲनिमेशनमध्ये जाऊन फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि आउटमध्ये जाऊन फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. असा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या वेळेला क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला स्लाइड आणि हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि त्याच्या पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला फॅलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. डायनॅमिक शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढं आल्यावर लास्टच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं. इथं स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि बॅक आल्यावर स्टार्टिंगला यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला लार्ज, सुपर लार्ज
स्पॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा इथं अप्लाय करून टाकायचा आणि 2 नंबरच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं झूम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि त्याच्या पुढच्या इमेजला देखील तोच इफेक्ट अप्लाय करायचा. नाहीतर आपण दुसऱ्या इमेजला आपण झूम 2 हा इफेक्ट अप्लाय करू शकतो. हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्यायचा, बरोबर आहे का, नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. तर भावांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.